पातळ हागे महाराज की जय हो, पातळ हागे महाराज की जय हो. महाराज आणली कुंडली. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. मम्मी, अय मम्मी, का काय एवढी टेन्शन मध्ये बसलीस तू? अगं सौम्या, तुला तर माहितीये मला तुझ्या पप्पाचं किती टेन्शन आहे. आज किती दिवस झालं घरात पैसे द्याय नाही, काय नाही, नुसतं हिंडतात, कामाला जाय नाही. सक्रात जवळ आली, घरात पैसा पाणी लागतोय. का नाही बाई तुझ्या पप्पाला, सांग बरं. घरात रेशन आणून द्यायला नको, घरातलं काय बघायला नको, नुसती वैतागून गेली अगं सौम्या मी तुझ्या पप्पाला. अगं आपल्या गावात एक लय मोठे महाराज आलेत. महाराज? हा, कोणचे महाराज? पातळ हागे महाराज. पातळ हागे महाराज? हा. कधी आलेत? अगं मम्मी, आपल्या गावातल्या लय बाहेर गेलेत. कुठे आहेत महाराज? चल मी तुला दाखवते, चल. चल. कुंडली घ्यावं लागेल ना पप्पाची. हा, घे 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 पटकन कुंडली, चल. घेतली, चल. चल. अगं मम्मी, ती महाराज पप्पाचा झटक्यातच इलाज करून चल तू त्या महाराजाकडले. बाया मी सांगत होत्या. अगं तशाच महाराजाची गरज आहे आपल्याला. खरं तुझ्या पप्पाला नेट तर केलं पाहिजे. माणूस नुसतं येड्यावाने करायला लागलाय, घरात कसलंच लक्ष नाही तुझ्या पप्पाचं. मग काय, हे टेन्शन येते मला तर तुझ्या पप्पाचं, काय करायचं. पण झटक्यात नीट करून बघ पप्पाला ते चल, महाराज. हा चलच चल. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. पातळ हागे बाबा की जय हो, पातळ हागे बाबा की जय हो, पातळ हागे बाबा की जय हो. महाराज. बोल बालिके, काय तुझं काम आहे? काय प्रश्न घेऊन आली तू? अहो महाराज, माझा नवरा 2-2 दिवस घरीच येत नाही, आणि आला तरी दारू पिऊन येतो नवरा. घरात पैसे देत नाही, घरात लेकरांना बघत नाही, मला बघत नाही. नवऱ्याला असं वाटतं ना कुणी तर करणी फिरणी केली का काय माहिती, का तर नवऱ्याला घराचं तोंडच बघू दे नाही कुणी. काय करायचं महाराज, तुम्हीच सांगा इलाज. मी तुमचे लय मोठे आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले, माझ्या घरासाठी आशीर्वाद घ्यायला आलेले. कारण की मी तुमचं नाव ऐकलंय, आज सगळे आमचे शेजार पाजारचे बी तुमचं नाव काढतात, म्हणतात की पातळ हागे बाबा लय मोठे महाराज आहे, त्यांच्या हातनं लय मोठे मोठे चमत्कार झालेत. बाबा काहीतरी चमत्कार करा, ओ बाबा काहीतरी चमत्कार करा. असा चमत्कार करा की माझा नवरा घरी आला ना परत बाहेर जायचं नावच घेऊ नये. म्हणजे तुझा नवरा रोज भांडण करतो? भांडण तर करतो, पण घरी बी येत नाही. घरी आलं ना भांडण करून जाईन तर 2-2 दिवस घरीच नाव येत नाही. दारू पितो? दारू लय पितो महाराज. बर. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. महाराज काहीतरी चमत्कार करा हो, पण माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर घरी बोलवा. अगं नक्कीच बालिके चमत्कार करणार. हा पातळ हागे बाबा कशासाठी आहे? बर महाराज, लोकांचं भलं करण्यासाठी आलेलं आहे. फार उपकार होतील पातळ हागे बाबा महाराज, फार उपकार होतील तुमचे. माझ्या नवऱ्याला घरी बोलवा. माझा नवरा एकदा घरी आला ना परत बाहेर जायचं नाव घेतलं नाही पाहिजे. असं काहीतरी करा महाराज, काहीतरी करा हो महाराज. बालिके काही काळजी करू नको, तुझा नवरा घरी पण येईल, रोज दारू प्यायचा बंद होऊन जाईल, कामाला पण जाईल. तू काय टेन्शन घेऊ नकोस. तू त्या नवऱ्याची कुंडली आणली का बघू? आणल्या हो महाराज, धरा धरा. बालिके तुला 2 मुले आहेत का? हो महाराज, हाय. खरंच महाराज लय चांगले आहेत. एकीचं नाव सौम्य आणि एकीचं नाव श्राव्य आहे का? हो महाराज, खरंय, सगळं खरंय महाराज. धन्य झाले महाराज, तुझ्या धन्य झाले. नवऱ्याचं नाव निवास आहे का? हो महाराज, बरोबर बोललात तुम्ही. धन्य झाले महाराज, मी धन्य झाले. तू आताच 2 किलो तांदूळ घेऊन आली का? हो महाराज. खरंय नाही? हो खरंय. अगं कुंडली घेऊन ये म्हणलं होतं, रेशन कार्ड काय घेऊन आलीच? चुकलंच महाराज, चुकलं महाराज, चुकलंच. पातळ हागे महाराज की जय हो, पातळ हागे महाराज की जय हो. महाराज आणली कुंडली. आणली का? आणली. बरं. अगं आशीर्वाद घे महाराजांचा, सरक पुढं, आशीर्वाद घे. कुंडली तर चांगली आहे बाई तुझ्या नवऱ्याची. हां, करू आपण त्याच्यावरती इलाज. हे तर बस सौम्या, महाराजाची सावली पडू दे तुझ्या. एक काम कर, काय हो महाराज? तुझी रोज नवऱ्याची भांडणं होतात आहो महाराज, लय भांडणं होतात आमच्या दोघांची. रोज तुझा नवरा दारू पितोय? हो महाराज. घरी पण येत नाही 2-2 दिवस? नाही येत आहो महाराज. नाही येत ना? हा. मग एक वस्तू देतो तुला, ती काय करायची तू? हा. नवरा घरी आला की पहिली ती वस्तू घेतलेली
नवऱ्याच्या एक दाताखाली ठेवायची, हो हो महाराज नक्की. आणि तुझ्या एक दाताखाली ठेवायची. चालतंय चालतंय. मग बघ तुझा संसार कसा सुखी होतोय ते. बरं बरं महाराज. आणि जा हे घेऊन. धन्य झाले महाराज, धन्य झाले. पातळ हागे बाबा की जय हो. पातळ हागे बाबा की जय हो. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय पातळ नमः. हागे महाराज की जय हो. पातळ हागे महाराज की जय हो. महाराज खरंच तुम्ही फार मोठे ज्ञानी आहात महाराज. तुमच्यामुळे माझ्या घरात सुख समृद्धी आनंद आनंद झालाय. काय झालं महाराज माहितीये का? हा. तुम्ही दिलेली पुडी मी घेऊन गेले, माझ्या दाताखाली ठेवली, माझ्या नवऱ्याच्या बी दाताखाली ठेवली. आमचं भांडण झालं नाही. नवरा गपचिप जेवण करून निवांत झोपला. आमचं कसलंच भांडण झालं नाही. माझा सोन्यावानी संसार केला महाराज. तुम्ही ह्या गावातनं कुठं जाऊ नका महाराज. आता तुम्ही ह्या गावातनं कुठं जाऊ नका. मी आता तुम्हाला पोशाख करते आणि तुम्हाला आमच्या घरी जेवायला पण नेते. का आता तुमचं एवढे मोठं उपकार झालंय माझ्यावर महाराज. फार उपकार झाले महाराज. तुमचे पाय द्या महाराज, मला तुमचे पाय द्या. अगं येडेफेडी झाली का बालिके तू? का? हे पाय माझे मला लागतात ना. अहो महाराज पाय पडायला. पाया पडाय पाहिजे हा, होय. हा. मला वाटलं माझेच पाय मागती तुला. नाही नाही महाराज, तुमचे पाय कसे मागन? तुम्ही माझं चांगलं केलं तसं लोकांचं बी चांगलं करायचंय महाराज तुम्हाला. घे 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 दर्शन घे, मग घे दर्शन. पाता हागे महाराज की जय हो. पाता हागे महाराज की जय जय हो. हो. आता या बालिकेंनो तुम्ही, आता आमचा बसायचा टायमिंग झालाय. बसायचा? अहो ध्यानाला बसायचा टायमिंग झालाय. हा हा. तुम्हाला काय वाटलं? नाही नाही मला वेगळंच काहीतरी वाटलं. नाही नाही आता महाराज आमचा ध्यानाला बसायचा टायमिंग झालाय, या तुम्ही. चल मम्मी. हा. येतोच येतोच. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. या मूर्ख बाईला काय माहिती मी काय पुढीत दिलतं ती? लवंग दिलते मी ठेवायला. आणि ह्या मूर्खाला काय माहिती की लवंग तोंडात धरल्याच्या नंतर ही पण काय बोलू शकत नाही नवऱ्याला, नवरा पण हिला काय बोलू शकत नाही. दोघांची तोंड बंद राहिली दाताखाली लवंग ठेवल्यामुळं. असं करायचं असतंय. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. जय हो पातळ हागे महाराज की. जय हो पातळ हागे महाराज की.